गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर यंदा श्री गणेश चतुर्थी 2025 27 ऑगस्टला येत आहे। तर आपल्याला गणपती स्थापना पूजा विधिविध कशी करायची आहे घरच्या घरी। आपल्या गणेश चतुर्थीच्या आपल्याला सर्वांना मंगलमय शुभेच्छा। तर बघा आता 27 ऑगस्टला येत आहेत आपल्या घरी लाडका बाप्पाचं आगमन होणार आहे। त्या दिवशी आपल्या घरी गणेशांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते। तर बघा त्या दिवशी 27 ऑगस्ट दिवशी आपल्याला गणेश चतुर्थी आहे। तर त्या दिवशी आपल्याला पंडित मिळत नाही, त्यावेळी आपण साध्या सोप्या भाषेत म्हणजे मराठीत आपण स्थापना करायची आहे। तर बघा पार्थिव मूर्तींची आपल्याला सजीव करणे म्हणजेच प्राणप्रतिष्ठा करणे होय। तर प्राण आणायचे असतात आपल्याला। तर आपल्याला शुद्ध भावनाने संस्कृत जर आपल्याला जमत नाही तर आपण काही समजतही नाही, त्यामुळे आपण मनापासून भावपूर्ण पूजा केली तर ते नक्कीच आपल्या गणपती बाप्पापर्यंत ती विधिवत पूजा किंवा सेवा आपल्या बाप्पापर्यंत नक्कीच पोहोचते। तर बघा आपल्या बाप्पाचं आगमन होत आहे लवकरच। तर त्या दिवशी आपल्याला जी काही पूजेला आपण कोणीही बसू शकतं, स्त्री पुरुष किंवा लहान मुलगा आपला जर असेल तर त्यालाही प्राणप्रतिष्ठा करण्याची विधिवत पूजेला आपण बसवलं तरी चालतं। बघा तर त्यासाठी पूर्वतयारी म्हणजे बघा आपण आदल्या दिवशी ते जी काही तुम्ही जिथे स्थापना करणार आहोत तर ती खोली स्वच्छ करायची आहे। ती जागा पूर्ण स्वच्छ करून गोमंत्र शिंपडायचा आहे। त्या जागेवर सजावट करून ठेवायची आहे। आदल्या दिवशी छान सजावट करायची आहे आणि ते जिथे तुम्ही मूर्ती स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाची तर ते पूर्व पश्चिम असावं। तर या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। यंदाचा मुहूर्त आहे 27 ऑगस्टला बघा सकाळपासून 6 वाजल्यापासून ते 1:45 पर्यंत दुपारच्या आहे हा शुभ मुहूर्त आहे। जर तुम्हाला जमत असेल तर सकाळीच तुम्ही शुभ मुहूर्त म्हणजे 11-12 वाजता तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा दिवसभरही तुम्ही ही मूर्ती आणून आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता। जर शुभ मुहूर्त आहे 1:45 पर्यंत शक्यतो करण्याचा प्रयत्न करा। बघा जेव्हा आपण पार्थिव मूर्ती आणतो किंवा शाडूची मूर्ती घरी आणली तर त्या वस्त्रामध्ये झाकून आणायची आहे आणि जेव्हा ते घरामध्ये येते तेव्हा जयघोष करायचा आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। पण ती गणपतीची काही ती पार्थिव मूर्ती आहे किंवा शाडूची मूर्ती आहे तर ती लाल वस्त्राने झाकलेली असावी। त्यानंतर आपल्याला बघा आता गणेश चतुर्थीची प्राणप्रतिष्ठेची साहित्य काय घ्यायचं म्हणजे पूजा विधिवत होण्यासाठी आपल्याला सर्व सामान घेऊन बसायचं आहे। तर बघा एका ताटामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, तांदूळ, वस्त्रमाळ, हळदी कुंकू, गुलाल, गूळ खोबरं, कापूर, घंटी, अष्टगंध, चंदन, जानवं घ्यायचं आहे, धूप, अगरबत्ती, फुले आणि आपल्याला हार घ्यायचा आहे, फळे घ्यायचे आहे, लाल वस्त्र घ्यायचं आहे, गाईचं तूप, शुद्ध गाईचं तूप असावं आणि त्याच्यानंतर फुलवात असावी, ताट आणि पळी म्हणजे ताट आणि पळी हे आपल्याला आचमनासाठी लागणार आहे। नंतर विड्याची पानं घ्यायची आहे, मिठाई, हळकुंड, सुपारी जी काही आपण विड्याच्या पानावर ठेवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हळकुंड, सुपारी, बदाम, खोबरं, एक नाणं घ्यायचं आहे आणि नंतर मोदक आणि आपल्याला नैवेद्यासाठी मोदक किंवा लाडू, मिठाई घ्यायची आहे, रांगोळी घ्यायची आहे, दुर्वा, आगाडा, लाल फुले म्हणजेच आपलं जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, नारळ घ्यायचं आहे ते पण कलशासाठी आणि समई। तर समई आपल्याला 2 समई लागणार आहेत तर जे की आपण गणपतीच्या साईडला ठेवायचं आहे। तर गणपतीसाठी आपण काही अलंकार घेत असतो बघा, नवीन जर वर्षी आपण काहीतरी अलंकार घेतो, मुकुट नवीन घेतो तर ते आपण घेऊन बसायचं आहे। साहित्य आपण जवळच घेऊन बसायचं आहे जेणेकरून आपल्याला ते साहित्यासाठी उठायची गरज नाही। तर प्राणप्रतिष्ठा करताना आपल्याला हे साहित्य नक्कीच जवळ घेऊन बसायचं आहे। तर त्या दिवशी बघा 27 ऑगस्टला आपल्याला आपले लाडके बाप्पा घरी येणार आहे। तर त्यासाठी आपल्याला पूजेची तयारी करायची असते, त्यासाठी आपल्याला लवकर सकाळी उठायचं आहे, नवीन वस्त्र घालायचं आहे, रोजची पूजा करायची आहे घरामध्ये आणि सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे। बघा जिथे आपण म्हणजे सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून शुद्ध करायचं आहे। जिथे तुम्ही गणपतीची स्थापना करणार आहोत तेथे पाटावर लाल वस्त्र टाकायचं आहे। बघा जिथे आपण गणपतीची स्थापना करणार आहे त्या पाटावर लाल वस्त्र टाकायचं आहे आणि तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे। तिथे गणपतीची मूर्ती विराजमान करावे तिथे हळदी कुंकू टाकायचं आहे। म्हणजे जेव्हा आपण तांदळाची स्वस्तिक काढतो त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे। हळदी कुंकू म्हणजे तिथे टाकल्यावर नंतर आपल्याला तिथे आपले मूर्ती ठेवायची आहे।
त्यानंतर आपल्याला बघा बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची आहे, म्हणजे जिथे तुम्ही गणपती मूर्ती ठेवणार आहे तर तेथे त्यांच्या गणपतीच्या उजव्या हाताला आपल्याला कलश स्थापना करायचा आहे। बघा आपल्याला कलश स्थापनासाठी एका कलशामध्ये पाणी शुद्ध घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला त्याच्यात अक्षर टाकायचा, हळदी कुंकू व्हायचा आहे म्हणजे टाकायचं आहे, त्या कलशामध्ये फूल व्हायचं आहे, सुपारी 1 नाणं टाकायचं आहे, त्यानंतर विड्याचे 5 पानं लावून त्याच्यावर नारळ स्थापना करायचा आहे। तर कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि ते आपल्याला कलश स्थापना उजव्या हाताला म्हणजे गणपती जिथे मूर्ती स्थापन करणार आहोत त्यांच्या उजव्या हाताला ते ठेवायचं आहे। आता बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्थापना करायची आहे। त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे। बघा आपल्याला सर्वप्रथम आचमन करण्यासाठी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा किंवा साधा दिवा जरी प्रज्वलित केला तरी चालतं। त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे। एका ताटामध्ये आपल्याला पाणी घेऊन बसायचं आहे, एका लोटामध्ये, आणि शुद्ध पाणी घ्यायचं आहे। उजव्या हातावर पळीने एक पाणी घ्यायचं आहे आणि ते आचमन आपल्याला 3 वेळेस करायचं आहे। ते बघा आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे पळीने, त्यानंतर ओम केशवाय नमः असं म्हणून आपल्याला ते पाणी प्यायचं आहे। ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून पाणी प्यायचं आहे आणि शेवटी ओम गोविंदाय नमः म्हणून पाणी आपल्या ताटात सोडायचं आहे। तर अशा प्रकारे आचमन करायचं आहे। आचमन केल्यानंतर आपल्याला गणपतीचे मंत्र म्हणायचं आहे। गणेशांच्या उजव्या हातामध्ये आपल्याला नंतर परत आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता, हळद कुंकू घ्यायचं आहे, म्हणजे पाणी घ्यायचं आहे, अक्षता घ्यायचं आहे, हळदी कुंकू, फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे। बघा संकल्प जी काही तुमची इच्छा आहे तर ते बोलायचं आहे, कारण आपण दरवर्षी गणपती आपण स्थापना करत असतो तेव्हा आपण संकल्पयुक्त पूजा करत असतो। इच्छा बोलायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि ती पाणी सोडायचं आहे कलशा। बघा आपण जेव्हा आचमन केल्यानंतर आपल्याला संकल्प केल्यानंतर ते आपल्याला नंतर कलशाची पूजा करायची आहे। बघा कलशाला हार घालायचा आहे, फुलं व्हायचे आहेत आणि त्यांना ओम गणगणपते म्हणत आपल्याला मंत्र फक्त म्हणायचं। जी काही तुम्ही विधिवत पूजा करता आहात तर ते मनातल्या मनात ओम गणगणपते नमः असा मंत्र म्हणत राहायचा आहे। परत एका तांबणामध्ये सुपारी घ्यायची आहे। बघा आता आपल्याला मूर्ती ही पार्थिव असते किंवा आपल्याला शाडूची मूर्ती असते तर आपण त्याच्यावर स्थापना नाही करू शकत, तर त्यावेळेस आपण एका तांबणामध्ये सुपारी हे गणेशाचं प्रतीक म्हणून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, म्हणजे एका तांबणामध्ये आपल्याला सुपारी घ्यायचं आहे गणपतीचं प्रतीक म्हणून आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या सुपारीवरती। जेव्हा अभिषेक करतो तेव्हा ओम गणगणपते नमः असं म्हणत आपल्याला शुद्ध पाणी घालायचं आहे, त्याच्या अक्षता टाकायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर आपल्याला फूल व्हायचं आहे आणि ते एका विड्याच्या पानावर ते सुपारी म्हणजे पहिलं विड्याच्या पानावर अक्षता ठेवायची आहे, त्यावर सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू फूल व्हायचं आहे। आपल्याला जास्वंदाचं फूल आहे तर ते व्हायचं आहे, तर ते विड्याचं पान जे काही सुपारी ठेवणार आहोत गणपतीचं प्रतीक म्हणून तर ते तुम्ही गणपतीच्या समोर ठेवू शकता किंवा त्याच्या उजव्या हाताला पण ठेवू शकता। या प्रकारे आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे विधिवत आपल्याला गणपतीची आपल्याला पूजा म्हणजे झालेली आहे, म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने आपण अशा प्रकारे सुपारीवरच अभिषेक करून आपण ते पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला बघा आता प्राण आणण्यासाठी म्हणजे जी काही तुम्ही मूर्ती आणणार आहे ती पार्थिव असते किंवा शाडू मातीची मूर्ती असते तर त्याच्यावर प्राण आणण्यासाठी आपल्याला आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर ठेवायचा आहे आणि आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे आणि गणेशांचा मंत्र म्हणून प्रार्थना करायची आहे आणि असं म्हणायचं की तुमचा प्राण येऊ द्या असं मंत्र म्हणायचं आहे आणि प्रत्यक्ष आपल्यासमोर बाप्पा आहेत असे श्रद्धा भाव ठेवून त्यांची पूजा करायची आहे। बघा त्यानंतर आपल्याला दुर्वा घ्यायची आहे आणि तुपामध्ये बुडवायची आहे आणि ती दुर्वा आपल्या डोळ्या म्हणजे दोन नेत्रांना गणपतीच्या लावायचा आहे, त्यांच्या दोन्ही हातावर, पायावर, पोटावर लावायचे आहे। म्हणजे त्यामुळे काय होतं तर मूर्तीमध्ये देवत्व आलेले आहे असे समजून देवपूजा करायची आहे। तर आपल्याला ती आता कुणाकडे 10 दिवसाचा गणपती असतो, कुणाच्याकडे ते 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, कुणाच्याकडे 8 दिवसाचा गणपती असतो, पण आपल्याला प्राणप्रतिष्ठा करणे खूप महत्त्वाचं असतं। विधिवत
आपल्याला जेव्हा आपल्या घरामध्ये बाप्पाचे आगमन होतं त्यावेळेस आपण प्राणप्रतिष्ठा पूजा शास्त्रोक्त पद्धतीने नक्कीच करायची असतं। त्यामुळे आपण 10 दिवस त्यांची खूप छान सेवा करायची असते। एका शुद्ध पाण्याने फुलाने मग आपल्याला एका लोटामध्ये पाणी शुद्ध घ्यायचं आहे, त्यावर फुलाने आपल्याला त्या मूर्तीवर पाणी शिंपडायचं आहे। म्हणजे यामुळे काय होतं तर ते आपले शुद्धीकरण होतं। आपल्या बी अंगावर पाणी टाकायचं आहे आणि गणपतीच्या अंगावर बी पाणी टाकायचं आहे, यामुळे आपलं शुद्धीकरण होत असतं। त्यानंतर आपल्या मूर्तीवर प्रथमतः आपल्याला अष्टगंध चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, हळद कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपल्याला लाल फुलं व्हायचे आहेत। गणपतीसाठी जास्वंदाचं फूल फार आवडत असतं तर आपल्याला ते व्हायचं आहे, दुर्वा व्हायचा आहे। त्यानंतर आपल्याला जानवं घालायचं असतं तर ते आपल्या जानवं डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली घालायचं आहे। बघा, जानवं घालताना डाव्या खांद्यावरून उजवा हात असतो ना गणपतीचा त्यांच्या खाली घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला जानवं घालताना ही मंत्र म्हणायचा आहे। मग वस्त्र आपल्याला जी काही आपण वस्त्र आहे तर ते कापसाचं वस्त्र घालायचं आहे। त्यानंतर आपण जे काही तुमच्याकडे अलंकार आहेत म्हणजे गळ्यातले माळ असू द्या, मुकुट असू द्या, छान आपण त्यांना गणपतींना सजवायचं आहे, अलंकार घालायचा आहे। नंतर दुर्वा आपल्याला व्हायच्या आहेत किंवा लाल फुलं व्हायची आहेत। त्यानंतर आपल्याला त्यांच्यासमोर विड्याचं पान ठेवायचं आहे, त्यावर हळकुंड, सुपारी, खोबरं, खारीक आणि हळकुंड, सुपारी त्यावर ठेवायचं, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। त्यानंतर त्यांच्या साईडला घंटा ठेवायची आहे, घंट्याची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। जे काही आपल्या लाडक्या बाप्पांना मोदक फार आवडत असतो, त्यामुळे मोदक, मिठाई किंवा लाडू असे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर सर्व कुटुंब मिळून आपल्याला हे विधिवत पूजा करायची आहे, प्रार्थना करायची आहे। आपल्याला मंत्र स्तोत्र जे काही आहे तर ते म्हणायचं आहे। आपल्या दिवशी अथर्व शीर्ष म्हणायचं आहे, गणेश स्तोत्र म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे, सहकुटुंब मिळून आपल्याला सामूहिक आरती करायची आहे। त्यानंतर आपल्याला त्याचा प्रसाद वाटप करायचा आहे। अशा प्रकारे घरामध्ये जेव्हा लाडक्या बाप्पाचं आगमन होतं ना तर ते अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा करायची आहे, विधिवत पूजा करायची असते। त्यामुळे आपल्या मूर्तीवर बघा, ती मूर्ती पार्थिव असते, त्यामुळे त्याच्यामध्ये प्राण आणायचे असतात। त्याच्यामुळे ही विधिवत पूजा केल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये प्राण येतात आणि ते देवत्व आल्यासारखं समजून आपण त्यांची 10 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2.5 दिवसाचा गणपती असतो त्याप्रमाणे आपण रोजची सकाळ संध्याकाळी आरती करायची आहे। सकाळीही आपल्याला आरती करायची आहे, संध्याकाळीही आपल्याला आरती करायची आहे, नैवेद्य दररोज दाखवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला छान बाप्पाची आगमन झाल्यानंतर पूजा करायची आहे, विधिवत पूजा करायची आहे। बघा, आपले बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपल्या घरामध्ये जी काही संकट आहेत ते सगळं निवारण नक्कीच करतात, तर तुमचे ही संकट नक्कीच तुमचे कमी होणार आणि हीच मी गणपती समोर चरणी प्रार्थना करते, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।